कारण आम्ही 12-13 तास शूट करत असतो. त्यानंतर आम्ही रिहर्सलला जातो. त्यामुळे मज्जा येते आणि मला असं वाटतं छान होईल. सांगायचं असतं, शेअर करायचं असतं, आपापले दुःख सांगायचे असतात. मी सत्याला सांगितलं होतं, गेल्या वेळेस मी त्याचे फोटो काढले होते, तर त्याला ते फोटोज हवे होते. मी त्याला WhatsApp केले तेव्हा म्हटलं, "तू कंदी पेढा आणणार असशील तरच मी तुला फोटो पाठवते." सो हो, तर मला असं वाटतं 3 वर्ष झाले मी गणपतीला घरी गेलेली नाहीये. यावेळेला मी मराठवाड्याचा संभाजीनगरचा. तिथे मी ज्या भागात राहतो तिथे सार्वजनिक गणेश मंडळ मोदक बनवता येतात. उकडीचे मोदक छान बनवता येतात. पुरणाचे मोदक येतात. रव्याचे पण मोदक बनवता येतात. आम्ही दोघंही उत्तम डान्सर्स आहोत. त्यामुळे आम्हाला दोघांनाही एकमेकांवर खूप विश्वास आहे. त्यामुळे आम्ही अजिबात एकमेकांना नावं ठेवत नाही. आम्ही सपोर्ट करत असतो. होईल, होईल. वी कॅन डू इट. नमस्कार, मी दीपिका तुमचं स्वागत करते मराठी चषकावर. तर सन मराठी वाहिनीवर गणेशोत्सवाची खास तयारी सुरू आहे आणि त्याच निमित्ताने पुन्हा नवी जन्मेनमीची टीम आहे माझ्यासोबत. कसे आहात तुम्ही दोघं? खरं आम्ही मजेत आहोत. तू कशी आहे? मी मस्त. खरं तर मालिकेत जे काही ट्विस्ट अँड टर्न्स सुरू झालेत सध्या नवीन, आणि त्यात आता हा नवीन ट्विस्ट आता तुमच्या समोर आलाय, तो म्हणजे गणेशोत्सव साजरा होतो आणि त्यानिमित्ताने डान्स रिहर्सल होते तुमची. कशी सुरू आहे ही नेमकी तयारी तुमची आता? तयारी जोरात सुरू आहे. कारण आम्ही 12-13 तास शूट करत असतो. त्यानंतर आम्ही रिहर्सलला जातो. त्यामुळे मज्जा येते आणि मला असं वाटतं छान होईल परफॉर्मन्स. आणि जसे ही म्हणाली की 12-13 तासांचं शूट असतं, पण मग त्या शूट नंतर इथे आल्यानंतर तो थकवा अचानक असा चुटकीसरशा गायब होतो आणि इथलं वातावरण बघता किंवा सगळ्यांची एनर्जी बघता एक उत्साहाचं वातावरण निर्माण होतं. आणि ऑफकोर्स अख्ख्या महाराष्ट्राचं आवडता उत्सव आहे हा गणेशोत्सव. त्यामुळे प्रत्येकाच्या मनात ती हुरहुर लागलेली असते. तर हा ऑफकोर्स खूप छान वाटतं. नक्कीच, कारण बाकीच्या मालिका सुद्धा वेगवेगळ्या ठिकाणी शूट होतात, अगदी महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या भागांमध्ये शूट होतात. ते सगळे एकत्र इथे भेटताय तुम्ही, रियुनियन होतं एकंदरीत एक प्रकारे. सगळ्यांना भेटल्यावर असं होतं का किंवा हे माझी मैत्रीण आहे जुनी किंवा बोलूया काय कसं कम्युनिकेशन होतं? हा, म्हणजे आमची ओळख खरं तर आधी काही मित्रमैत्रिणी आधीपासून होते, काही शोमध्ये झाले आणि प्रत्येकाचा सेट वेगवेगळीकडे आहे जसं तू म्हणालीस. सो जेव्हा असे प्रोग्राम्स होतात, जेव्हा सण मेळावा होतो, तेव्हा आम्ही एकत्र येतो आणि तो उत्साह खरंच खूप वेगळा असतो. कारण प्रत्येकाला काहीतरी सांगायचं असतं, शेअर करायचं असतं, आपापले दुःख सांगायचे असतात. काय घडतंय एकंदरीत, तिकडे काय वातावरण आहे, इकडे काय वातावरण आहे. सो ती मजा येते. म्हणून सण मेळावा तर एक्साइटेड असतोच, पण आमची जी भेटगाठ असते ती पण एक्साइटेड असते. आणि या वाहिनीचं मला एक छान वाटतं की ते सण मेळावा भरवतात. सो तो मेळावा म्हणजे काय, तर दूरदूरचे लोक येतात, आपापसात भेटणं होतं, हीच संधी असते. इथेच तर जल्लोष होतो. तर ही खूप चांगली गोष्ट आहे. एक्झॅक्टली त्याच निमित्ताने हे सांगलीवरून येणार आहे, सातारवरून येणार आहे, नाशिकला शूट आहे, काही मुंबईत शूट आहे आणि सगळ्यांची एक कॉमन सुट्टी असेल. त्या कॉमन सुट्टीमध्ये असं काहीतरी फलित घडतं. ही छान गोष्ट आहे. असं पण सांगणं होत असेल ना की एखादी गोष्ट घेऊन ये वगैरे, असं सांगितलंय कोणाला की हा घेऊन ये हो, माझ्यासाठी? म्हणजे मी सत्याला सांगितलं होतं. गेल्या वेळेस मी त्याचे फोटो काढले होते, तर त्याला ते फोटोज हवे होते. मी त्याला WhatsApp केले तेव्हा म्हटलं, "तू कंदी पेढा आणणार असशील तरच मी तुला फोटो पाठवते." सो होपफुली त्याने आणला असावा आणि आम्हाला सगळ्यांना खाता येईल तो. हा, असं सांगणं होतं म्हणजे होतं. बरं, गणेशोत्सव आहे तर त्या निमित्ताने तुमच्या घरी किंवा तुमच्या आठवणीतला गणेशोत्सव कसा होता किंवा काय सांग? माझ्या घरी आधी गणपती नव्हता, पण गेले 4-5 वर्ष झाले गणपती बसतो आहे. त्याचं कारण म्हणजे माझ्या भावाला मुलगा झाला होता तेव्हापासूनच आम्ही तो फेस्टिवल साजरा करण्यास सुरुवात केली. तर मला असं वाटतं 3 वर्ष झाले मी गणपतीला घरी गेलेली नाहीये. यावेळेला जायची इच्छा आहे, पण माहिती नाही आता कधी जाणं होणार, काय होणार, कारण सलग शूट चालू आहे. पण तशी आठवण अशी काही नाही आहे, पण हा उत्सव खरंच खूप जवळ आहे, जवळचा आहे. म्हणे तू काय? अं, जसं मी थोड्या वेळापूर्वी म्हणालो की हा उत्सव अख्ख्या महाराष्ट्राच्या आवडीचा उत्सव आहे. म्हणजे प्रत्येकाची हुरहुर लागलेली असते, कधी माझा बाप्पा येणार आणि कधी मी माझ्या मनातलं माझ्या बाप्पाला सांगणार. माझ्या घरी असतो 8 दिवसाचा गणपती, उत्साहाचं वातावरण असतं. तसं मी मराठवाड्याचा संभाजीनगरचा. तिथे मी ज्या भागात राहतो तिथे सार्वजनिक गणेश मंडळ, तिथे मग त्या सगळ्या कॉलनीतल्या पोरांचं संध्याकाळी भेटणं, जसं आत्ता हे जे भेटणं आहे तर तसं दिवसभर जो तो ज्याच्या त्याच्या कामात असतो आणि संध्याकाळी त्या मंडळाजवळ भेटतो किंवा रादर सकाळी सगळे एकमेकांना भेटून जो तो ज्याच्या त्याच्या कामाला लागतो. तर या ज्या गोष्टी आहेत, या ज्या कमी वेळामध्ये बऱ्याच गोष्टी सॉर्ट आऊट करायच्या असतात. प्रत्येकाकडे वेगवेगळी जबाबदारी द्यायची असते.
तर ह्या खूप मजेशीर गोष्टी असतात आणि याच तर आठवणी असतात. नक्कीच. आणि दुसरी गोष्ट म्हणजे मोदक. किती म्हणजे मोदक बनवण्याचा प्रयत्न किती झालाय आणि खाण्याचा प्रयत्न कितपत आवडतं, कितपत मला खाऊ शकतो? मोदक बनवता येतात. उकडीचे मोदक छान बनवता येतात. पुरणाचे मोदक येतात. रव्याचे पण मोदक बनवता येतात. मी खूप अशी गोड पर्सन नाहीये. म्हणजे खूप गोड मला खायला आवडत नाही. फार तर फार 3-4 वगैरे मी खाऊ शकते. त्याच्या पलीकडे नाही खाऊ शकत. बास, बास. मला तळणीचे मोदक आवडतात, प्रचंड आवडतात. आणि बनवण्याचा प्रयत्न तर मम्मी. हा, हो, म्हणजे आणि त्याचं काही गिल्ट नाही मला. मला खायला आवडतं. नक्कीच, नक्कीच. तर अशी यांची तयारी सुरू आहे. पण डान्समध्ये कोण कोणाला खूप म्हणजे बापरे! ही खूपच छान करते आणि मला खूप छान करावं लागणार आहे असं. नाही नाही, दोघं असतो आम्ही व्यवस्थित छान. आम्ही दोघंही उत्तम डान्सर्स आहोत. त्यामुळे आम्हाला दोघांनाही एकमेकांवर खूप विश्वास आहे. त्यामुळे आम्ही अजिबात एकमेकांना नावं ठेवत नाही. आम्ही सपोर्ट करत असतो. होईल, होईल. वी कॅन डू इट, वी कॅन डू इट असं आमचं सुरू असतं. पण मला माहिती आहे परफॉर्मन्सेस आमचे चांगलेच होणार आहे. आगे बढो. तर असं आहे आणि अशी मजा-मस्ती करत त्यांचा छानपैकी हा उत्सव साजरा होणार आहे. थँक सो मच तुम्हाला आणि खूप खूप शुभेच्छा. थँक यू. थँक यू सो मच.